माझे गुरु सदाशिव यांना माझे कोटी कोटी नमस्कार आणि सर्व जे प्रेक्षक आहेत त्यांच्या हृदयातील परमेश्वराला माझा सविनय नमस्कार. तर मागच्या भागामध्ये आपण मन शुद्ध तुझं हाच विषय घेतला होता आणि तेव्हा मनाविषयी आपण बोललो आणि तेव्हा थोडक्यामध्ये काय काय सांगितलं गेलं ते थोडंसं आपण आता बोलूया आणि मग पुढे जाऊ. तर मागच्या वेळेला मनाविषयी वेगवेगळ्या संतांनी काय काय सांगितले, त्यांचे काय काय अभंग आहेत. श्रीमद भागवतामध्ये कपिल मुनींनी मनाविषयी काय सांगितलं, जर भक्तीमध्ये लीन व्हायचं असेल तर मनाचं पूर्ण समर्पण तू कर आणि भक्तीमध्ये लीन हो, असं जे देवाभूतीला जो उपदेश केला त्याच्याबद्दल थोडंसं बोलणं झालं. चंचल मनाचं जे चंचलत्व आहे त्याच्याविषयी आपण बोललो की ते किती चंचल आहे की क्षणात ते इथे असतं तर क्षणात ते 7 समुद्रापल्याड पण जाऊ शकतं. याच्याविषयी बोललो. श्री रामदास स्वामींनी मनाला बलकट म्हटलेलं आहे किंवा अचपळ मन माझे याविषयी आपण बोललो. ज्ञानेश्वर महाराजांनी मनाला बलकट संबोधले त्याविषयी बोलणं झालं. तर हे असं का म्हटलंय आणि मन हे कसं आहे, तर मन हेच आपल्याला बंधनात पाडणार आहे आणि मन हेच आपल्याला मोक्ष देणार आहे याविषयी सुद्धा आपलं बोलणं झालं. आणि मग नंतर असा आपला उल्लेख झाला की आपण सर्वात जास्त कुणाशी संवाद साधतो दिवसभरामध्ये किंवा आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये आपण सर्वात जास्त कुणाशी संवाद साधतो, तर त्याच्यामध्ये आधी आई बाबा आपली पत्नी पती किंवा मुलं वगैरे असा सगळा उल्लेख झाला आणि नंतर आपल्यालाच क्लिक होतं की आपण सर्वात जास्त संवाद साधतो तो आपल्या मनाशी साधतो. म्हणजे आपण मनातल्या मनात बरंच काही बोलत असतो. म्हणजे वरून दिसताना आपण अगदी शांत दिसतो की किती शांत बसलेली असं समोरच्याला वाटेल, पण मनामध्ये जे विचारांचं वादळ सुरू असतं तर ते विचारांचं वादळ म्हणजेच आपणच आपल्याशी जे बोलत असतो तोच मनाशी आपण केलेला संवाद. तर आज आपण तिथून पुढे जाऊया. तिथून पुढे असा उल्लेख झाला होता की हे जे विचार आहेत आणि बरेच वेळेला आपल्या हे लक्षातही येत नाही. आपण इतक्या बेहोशीत असतो किंवा आपण इतक्या त्या विचारांमध्ये गर्क असतो की आपण विचार करतोय हे सुद्धा आपल्या लक्षात येत नाही. इतके आपण त्याच्यामध्ये हरवून जातो. पण जेव्हा आपण याविषयी सजग होऊ, आपल्या मनाविषयी सजग होऊ, तेव्हा पहिलं आपल्या लक्षात येणार की माझ्या मनात आता विचार चालले मी काहीतरी विचार करते. इथे ही सजगता येणं ही खूप मोठी यशाची पायरी आहे. मनावर ताबा मिळवायची म्हणा किंवा मनाला योग्य वळण देण्याची किंवा मनातल्या विचारांना योग्य वळण देण्याची असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळे कधीही आपण शांत बसलेलो असतो किंवा अगदी आपण कुठलंही कार्य करत असतो तरी सुद्धा एकीकडे मनावर लक्ष ठेवणं आणि आत्ता माझ्या मनामध्ये नक्की काय चाललंय, ते आत्ता शांत आहे का, आत्ता मनामध्ये अजिबात विचार नाहीये का विचार आहेत. बरं विचार आहेत पण मग नक्की काय विचार चालू. बरेच वेळेला असं होतं की विचारांचा इतका कल्लोळ असतो किंवा इतके विचार इतकी गर्दी असते विचारांची की आपल्याला आपल्या मनामध्ये नक्की कुठला विचार चालू आहे हे सुद्धा कळत नाही, इतके आपण गोंधळलेलो असतो. जेव्हा आपलं मन अस्वस्थ असतं, कुठली घटना घडलेली असते किंवा कोणीतरी आपल्याला काहीतरी बोलून गेलेलं असतं तेव्हा आपल्या मनामध्ये हा सगळा कल्लोळ चालू असतो. पण अशाच वेळेला की जेव्हा आपण आपल्या मनाला सावरलं नाही, सांभाळलं नाही, तर आपल्याकडून
काहीतरी चुकीची गोष्ट घडू शकेल किंवा दुसऱ्याला काहीतरी बोललं जाईल, अशाच त्याच क्षणाला त्या मनाकडे बघणं, त्या विचारांकडे लक्ष देणं आणि मी आता नक्की काय विचार करते. उदाहरणार्थ, जर दुसरं कोणी आपल्याला काहीतरी बोललंय, आपण कुठल्या तरी समारंभाला गेलोय, कोणीतरी म्हटलं की अगं थोडीशी पुढे सरकते का, किंवा ही खुर्ची मी आधीच धरून ठेवली ती, हा तर अगदी कॉमन संवाद की मी इथे बसले होते, तुम्ही कशा इथे बसला, हा संवाद तर खूप फैला. असं झाल्यानंतर लगेच आपण प्रत्युत्तर येतं की एवढं काय त्या खुर्चीचं, मी आता बसली आहे ना, मग तुम्ही बसा की मागे, असं आपण ऍक्च्युली प्रत्युत्तर देतो. याच्यातही 4-5 आपण काय म्हणतात त्याला प्रतिसाद देतो. एकतर लगेच रागवून बोलतो, याला म्हणतात विनाविलंब प्रतिसाद. दुसरं, मनातल्या मनामध्ये ती जी भावना, तो जो विचार आहे मनात आलेला रागाचा, तो दाबून ठेवतो. किंवा तिसरं, थर्ड पर्सन टॉक, की आपल्याबरोबर जी मैत्रीण आली आहे तिच्याशी आपण त्या विषयावरून बोलायला. तर हे सगळे जे प्रतिसाद आहे, तर कुठलंही अशी कुठली घटना घडली की त्याच्यामुळे आपल्याला राग आला, आपल्या मनात मत्सर निर्माण झाला, आपल्या मनामध्ये दुःख निर्माण झालं, आपल्याला वाईट वाटलं, तर सजगपणे की कोणीतरी काहीतरी बोललंय, कोणाचा तरी काहीतरी शब्द आपल्याला लागलाय, मग आता तो शब्द, ते जे शब्द आहेत ते आपल्याला लागले, तर आपल्याला म्हणजे नक्की कोणाला लागले. पहिला विचार हा करणं गरजेचं असतं की मला लागले म्हणजे मी कोण. तर खरं उत्तर याचं असं आहे की मला लागले म्हणजे मी म्हणजे हे शरीर नाही, हे तर आपण सगळेच जाणतो, आपण सगळे तज्ञ आहात, सगळे ज्ञानी आहात. तर मी म्हणजे शरीर नाही. जे शब्द ती बोलली आहे समोरची व्यक्ती, ती शरीर पातळीवरून बोललेली आहे. त्यामुळे ते मला म्हणजे माझ्या, मी जेव्हा आत्मस्वरूपात आहे, जे माझं खरं स्वरूप आहे, त्याला ते कुठेही लागलेलं नाही. ठीक आहे, ते लगेच लक्षात नाही आलं तरी सुद्धा ठीक आहे, ती बोललीये मला, पण मला वाईट वाटलंय ते तिच्या बोलण्याचं वाटलंय. म्हणजे मला जो राग आलाय तो तिच्या बोलण्याचा आलाय का तिचा आलाय. जर ती असं बोलली नसती तर मला राग आला नसता का. असं जर आपण आपलीच चौकशी केली किंवा आपल्यालाच प्रश्न विचारले, म्हणजे अशा घटनांमध्ये की जिथे आपल्याला वाईट वाटू शकतं, जिथे आपल्याला राग येऊ शकतो, जिथे आपल्याला लगेच रिॲक्ट व्हावंसं वाटतं, तर तिथे तो लगेच जो प्रतिसाद आपला जातो, तो लगेच प्रतिसाद न देता विलंब प्रतिसाद आपण त्याला नाव देऊया, की थोडंसं थांबून, म्हणजे काही काही क्षण खरं तर पकडायचे असतात आणि काही काही क्षण सोडून द्यायचे असतात. तर हे जे क्षण आहे तर ते सोडून द्यायला पाहिजे की ठीक आहे, बोलली आहे ना, ठीक आहे, पण माझ्याकडून प्रतिसाद जायला नको. आणि हे जे वळण आहे, ही जी समज आहे, तर ती मनालाच द्यावी लागते. त्याच्यासाठी मनामध्ये आलेल्या विचारांकडे, मनामध्ये आलेल्या भावांकडे, की काय भाव आलाय आता माझ्या मनात, की ही घटना घडली, पण माझं मन काय म्हणतंय आता या क्षणी, याच्याकडे जेव्हा आपण सजगपणे बघायला लागतो, म्हणजेच आपल्या मनाकडे जेव्हा आपलं पूर्ण लक्ष असेल की माझं मन आता काय करतंय, काय विचार करतंय, काय बोलतंय, याच्याकडे जेव्हा आपण सजगपणे बघू, तेव्हा आपले हे जे चुकीचे प्रतिसाद जातात की त्याच्यामुळे आपणच आपल्यासाठी कर्मबंधन निर्माण करून ठेवतो. तर ते प्रतिसाद त्यामुळे जाणार नाही. कारण बरेच वेळा असं होतं की आपण तेव्हा प्रतिसाद दिला नाही, किंवा थोड्या वेळाने आपल्या लक्षात येतं की ठीक आहे, एवढंच बोलली आहे ना, खुर्ची तिने खरंच पकडली होती, आपण जर तिच्या जागी असतो तर आपणही असंच रिॲक्ट झालो असतो, एवढं काय त्याच्यामध्ये रागवायचंय. असं करून तो जो प्रतिसाद आहे तो आपण लांबवला, तर तो प्रतिसाद जो आपला चुकीचा जाणार होता किंवा आपल्या मनामध्ये जो रागाचा भाव येणार होता,
तो येत नाही किंवा तो जो आलेला असतो तर त्याचं पूर्णपणे निर्मूलन होऊन जातं. आणि म्हणून मनामध्ये येणाऱ्या विचारांकडे किंवा कुठल्याही घटनेकडे लांबून लांबून म्हणजे की काय घडलंय बाबा याविषयी विचार करणं आणि याच्यावर मी सजग आहे, जिला मला मोक्ष मिळवायचा आहे, जी मी सदविचारी आहे, सदवर्तनी आहे, तिने अशा वेळेला कसं वागायला पाहिजे ही विचारांची सजगता जर ठेवली तर आपल्याकडून असे चुकीचे प्रतिसाद जाणार नाही. आणि त्याच्याच बरोबर आता जर हा विचार आपण किंवा हा जो राग आहे दुसऱ्यांसंबंधी आलेला तो जर आपल्या मनामध्ये जर दाबून ठेवतो आणि दाबल्यामुळे उलट काय होतं की ती जी घटना आहे किंवा तो जो राग आलेला आहे तर त्याच्यावर आपला संवाद सुरू होतो की ही अशीच आहे, लोक अशीच असतात, जरा दुसऱ्यांची पर्वा करत नाही, असं आपण त्याच्यावर संवाद करायला लागतो आपल्याच मनाशी, जो आपल्याला नकारात्मकतेकडे घेऊन जातो. आणि जी घटना घडलेली आहे ती बाजूलाच राहते आणि आपण अजूनच वेगळ्या विषयांमध्ये गुंतत जातो. आणि मग त्याचे काय प्रवचन किंवा कुठे तुम्ही आपण जिथे गेलेलो असतो ते खरं तर बाजूलाच राहतं. आणि आपण कुठल्या विचारांमध्ये राहतो तर या रागाच्या किंवा चिडचिड जी होते मनाची किंवा मग बदल्याच्या, याच्यातूनच काय निर्माण होतं, बदला घेण्याची वृत्ती. आता बघतेच उद्या परत भागवत सप्ताह आहे ना, उद्या मी बघतेच, उद्या तिला मी खुर्चीच मिळवून देणार, असं काहीतरी. हे उदाहरण देते. असं काहीतरी म्हणजे चुकीच्या भावना आपल्या एका प्रतिसादामुळे किंवा आपण सजग नसल्यामुळे आपल्या मनामध्ये येतात आणि त्याप्रमाणे आपलं वर्तन घडू शकतं. आणि म्हणूनच मनामध्ये नेहमी जे विचार येते, पहिली गोष्ट म्हणजे मनामध्ये विचार चालू आहेत याच्याबद्दल सजगता असणं. दुसरी गोष्ट कुठले विचार नक्की येत आहेत त्याच्याकडे बघणं. नंतर जे विचार येत आहेत तर ते शुभ आहेत का नाही, ते चांगले आहेत का नाही, ते सकारात्मक आहेत का नाही, याच्याकडे लक्ष देणं ही तिसरी पायरी आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्या मनाच्या काही धारणा किंवा पूर्वग्रह बनलेले असतात. ते का बनलेले असतात तर लहानपणापासून आपल्याला जसं वाढवलं गेलं, आपल्यावर जे काही संस्कार झाले त्याच्याप्रमाणे काही धारणा, काही समज आपल्या मनामध्ये अगदी पक्के झालेले असतात आणि त्याप्रमाणेच आपलं मन किंवा आपण तशी कृती करतो. तर त्या धारणा काय आहे, आता आपलं वय एवढं आहे तर आपण जे आतापर्यंत जे काही जीवनामध्ये घडलं ते घडलं, पण त्या धारणा काय आहेत आणि त्या का होतात तर ते आपण बघूया. काय होतं, जेव्हा लहान असतो आपण तेव्हा आपण आई वडिलांबरोबर राहत असतो. तर आई वडिलांबरोबर राहत असताना नेहमी आपण आई वडिलांनी जे काही सांगतात ते ऐकतो. मूल लहान असतं, त्या मुलाला आई सांगते की आज पाऊस येणार आहे बरं का. मूल येतं शाळेतून आणि बघतो आणि शाळेतून येता बघतं तर पाऊस चांगला कोसळायला लागलेला असतो. त्याला वाटतं आईचे सांगते ते अगदी बरोबर आहे बरं का. नंतर एकदा आई सांगते आज संध्याकाळी पाहुणे येणार आहेत आपल्या घरी बरं का, आज तू छान तयार व्हायचे, आल्यानंतर लगेच हातपाय धुवायचे आणि लगेच तयार व्हायचे. घरी येतं मग आता तर पाहुणे आलेले, छान तयार होतं. परत त्याच्या मनामध्ये ही धारणा पक्की होते की आई जे सांगते ते एकदम बरोबर असतं. परत कधीतरी असा प्रसंग येतो, ते मोठं थोडंसं मोठं होतं, आई त्याला कशावरून तरी रागवते आणि रागवताना म्हणते तू बेडाच आहेस, तू बावळट आहेस, तुला काही जमतच नाही, अशी काहीतरी घटना घडते, काहीतरी चूक घडते त्या मुलाच्या हातून आणि आई वडील बोलण्याच्या ओघामध्ये हे बोलून जातात. त्या मुलाच्या मनामध्ये आई बाबा जे बोलतात ते खरंच असतं हे इतकं पक्क बसलेलं असतं की जेव्हा आई वडील खरं तर ते
त्यांची इथे खरं तर काही चूक नसते. ते मुलाला वळण लावण्याच्या दृष्टीने हे बोललेले असतात की तू वेडा आहेस, तुला काही जमतच नाही, हे बोलण्याच्या उगाच केलेलं असतं. पण ही जी नकारात्मक वाक्य आहेत ती त्या मुलाच्या डोक्यामध्ये एवढी पक्की बसतात की त्याच्या हातून चुका घडायला लागतात आणि त्यामुळे परत आई वडील बोलतात आणि त्यामुळे ती जी धारणा आहे की मला काही जमत नाही, मी ढ आहे, ही धारणा त्याच्या मनामध्ये पक्की होते आणि आयुष्यामध्येही पुढे तो काही करू शकतो. आणि म्हणून खर तर इथे अजून एक महत्वाचं म्हणजे की आई वडील जेव्हा मुलांशी बोलतात तेव्हा आई वडिलांनी सुद्धा हे आवर्जून लक्षात ठेवलं पाहिजे की जी काही वाक्य आपण बोलाल तर ती वाक्य सकारात्मक असू दे. बरेच वेळा आपणही जे बोलतो ते नकारात्मक बोलतो की दार आपटू नकोस, तू दार नीट लावतच नाहीस, किंवा अशाच प्रकारे की नाही हा शब्द मला कधीच बरं वाटत नाही. हे जी वाक्य आहे की त्यातली आपण मुलांसाठी उपयोगी ती पहिली वाक्य घेऊया की दार आपटू नकोस. तर दार आपटू नकोस त्यातलं जे नकोस आहे ना हा शब्द कधीच मनावर रजिस्टर होत नाही, कारण मनाला नाही हा शब्द माहितीच नाही. त्याचा उलटा परिणाम होतो की तो ते पण दार आपटूनच बाहेर जातो आणि पालकांची चिडचिड होते. दरवेळेला मी याला सांगतो आणि हा असं का. तर त्याच्या ऐवजी वाक्य असं पाहिजे की दार हळू लाव, फ्रीज उघडा ठेवू नकोस, फ्रीज बंद करत जा. आणि हेच कारण ती जी लहान मुलं आहेत तर त्यांना काय वाटतं की त्यांच्या मनामध्ये ते जे अर्थ, कारण मन जे असतं ना आपलं, कारण आपण सुद्धा बघतो जे करून नका जे सांगितलेलं असतं, आपण एवढे मोठे झाल्यानंतर सुद्धा आपण हेच करतोय अजून की जे करून नका सांगितलेलं असतं ते करण्याची खूप इच्छा होते. हे मनात हे याचं कारण मनाला नाही हा शब्द कळत नाही अंतर्मनाला. त्यामुळे मुलांशी बोलताना काय किंवा कुणाशी बोलताना काय किंवा स्वतःच्या मनाशी बोलताना काय जी वाक्य वापरा ती सकारात्मक वापरा. मी हल्ली टीव्ही बघत नाही, त्यापेक्षा मी हल्ली टीव्ही बघणं टाळतो. किंवा मी हल्ली माझ्याकडून रोज जप होतो, माझ्याकडून कधी कधी जप होत नाही, असं केलं तर माझ्या जप होत नाही. हा जो आता काही आता जप होत नाही याच्या मागे ते मन सुद्धा, कारण मनामध्ये ते भाव सुद्धा असतात. याच्या मागे कसं आहे की तुम्ही जे बोलता त्याच्या मागे तुमचे भाव काय आहेत. आपण जर दुसऱ्याला म्हटलं की माझा तुझ्यावर फार जीव आहे बरं का, पण माझा तुझ्यावर फार जीव आहे हे म्हणताना जर आपला स्वर कोरडा असेल तर समोरच्याच्या मनापर्यंत ते पोचत नाही. त्यामुळे जी वाक्य भलेही ते सकारात्मक असू दे, पण जी वाक्य आपल्याला जीवनामध्ये उतरवायची आहे किंवा ही खरी व्हायला हवी आहे तर त्याच्याबरोबर तसे भावही यायला पाहिजे. म्हणजे त्याच्याबरोबर तुमची जर कृती नसेल, आपण नुसतंच बोलतोय की मी रोज जप करते, पण मी रोज जप करते आपल्याला असं वाटतं की जे, कारण असं पण एक समज आहे की जे आपण नेहमी बोलत राहतो तर ते खरं होतं, सकारात्मक विचारच. पण ते सकारात्मक विचार जे सारखे मनाशी जर बोलत राहिलो तर ते आपल्याकडून कृतीत घडतात. हे वाक्य बरोबर आहे, पण ते बोलत असताना मी रोज जप करणार आहे किंवा मी रोज जप करते याच्याबरोबर तुमच्या मनात जप करणार आहे याच्या मागचा जो भक्तिभाव आहे तो जर नसेल आणि जर तुम्ही फक्त की प्रॅक्टिकली की बाबा आता बोलायचंय म्हणून मी हे बोलते की कुणीतरी मला सांगितलंय की मी हेच वाक्य 10 वेळा म्हटलं तर माझ्याकडून होईल, पण त्याच्या मागे तुमची श्रद्धा नाहीये, तुमचा विश्वास नाहीये, तुमच्या मनामध्ये कुठेतरी ही धारणा आहे किंवा कुठेतरी एक विचार आहे की मी रोज जप करणार आहे
पण जप करणं फार गोड असतं. असं जर तुमच्या मनामध्ये सूक्ष्मपणे कुठेतरी असं जर असेल किंवा तो विचार असेल किंवा ती धारणा असेल, तर तुम्ही किती वेळा तोच विचार जरी मनामध्ये म्हटला तरी सुद्धा तो प्रत्यक्षात येऊ शकत नाही. म्हणून आपल्याला जर आरोग्य पाहिजे तर मी आता आरोग्यशाली बनणार आहे, माझं आरोग्य उत्तम आहे, हे वाक्य आपण म्हणा असं सांगितलं जातं. हे वाक्य आपण सारखं उच्चारा, हे वाक्य म्हटलं, हे सांगितलं जातं आणि त्याच्याप्रमाणे खरोखर होतं. पण जेव्हा आपले विचार म्हणजे तो विचार आपण घडवलाय इथपर्यंत स्टेप बरोबर, आपले विचार वाणीने सुद्धा बोलताय, ठीक आहे, दुसरी स्टेप घातली, विचार वाणी भाव, की मी आता माझं आरोग्य उत्तम होणार आहे. पण मनामध्ये भाव काय आहे की मी असं बोलते खरं, पण खरं तसं नाही. कारण बरेच वेळेला आपण म्हणताना किंवा आपण ऐकताना सुद्धा ऐकत असतो, पण आपला त्याच्यावर पूर्णपणे विश्वास असतोच असं नाही. म्हणून जे आपण मनात म्हणजे जे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये घडण्यासाठी घडायला हवंय, तर त्याच्यावर तुमचा विश्वास आणि त्याच्यावर तुमची आपली जर श्रद्धा नसेल तरीही काही उपयोग होत नाही. आणि क्रिया, शेवटची जी गोष्ट आहे, भाव, विचार, वाणी आणि क्रिया. आपण म्हणतोय की मी आता खूप माझं आरोग्य उत्तम राहणार आहे, पण एकीकडे काय करतोय आपण, आळसात दिवस घालवतोय, व्यायाम करत नाही, वाटेल ते खातोय, रात्री जागरण करतोय. मग असं जर असेल म्हणजे आपण जे आपली जी वाणी, आपले जे विचार आहेत त्याच्याशी जर आपली कृती ताळमेळ साधत नसेल तरी सुद्धा ते साध्य होणार नाही. पण काहींचं जे आत्मबळ असतं किंवा मनोबल असतं ते उत्तम असतं. तर काही जणांच्या बाबतीमध्ये असं घडतं की कृतीमध्ये पहिल्यांदा ते आलेलं नसतं, पण तो जो विचार आहे तो पूर्ण विश्वासाने, जसं आपण म्हटलं की माझं आरोग्य आता उत्तम होणार आहे, तेव्हा माझं आरोग्य उत्तम होणार आहे हे तो माणूस वारंवार उच्चारतोय, त्याच्यावर त्याची श्रद्धा पण आहे, त्याच्यावर त्याचा विश्वास पण आहे, त्याचे भावही तसे आहेत, त्याला मनापासून जसं व्हावंसं वाटतंय, त्याच्या आधीच्या कृती ज्या आहेत तर त्या त्याच्या विरुद्ध आहेत, पण हळूहळू आपोआप त्याच्याकडून त्याच्या मनातल्या विचारांमुळे अशा कृती घडायला लागतात की ज्याच्यामुळे त्याचं आरोग्य उत्तम व्हायला लागतं. म्हणजे आरोग्य चांगलं होण्याच्या दृष्टीने तो आपोआप कार्य करायला लागतो आणि त्याचं त्याला कळत नाही की आधी माझं एवढं वाईट दिनचर्या होती, पण मी आता एवढं सुधारलो कसा. तर मनाचं जे बल आहे, म्हणजे आपण मन शुद्ध तुझं हे जे आहे, जे आपण हे सकारात्मक विचार करणं किंवा विश्वास, पूर्ण विश्वास ठेवणं, ते आपण सकारात्मक विचार करतोय त्याच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवणं, आपले भाव विचार त्याचप्रमाणे सकारात्मक असणं, हे काय आहे तर हे मनाला हळूहळू, जे मन पूर्ण बेहोश आहे, आता आपलं मन जे आहे ते सजग नाहीये, आता आपण कसे आहोत की जे विचार चाललेत ते चाललेत, त्याच्याकडे आपलं लक्ष नाही आणि त्याच्यामुळे आपल्या आयुष्यात सुद्धा त्या विचारांप्रमाणे घटना येतात किंवा त्या विचारांप्रमाणे लोक येतात. पण हेच आपल्याला हळूहळू शुद्ध करायचंय. ते शुद्ध करणं म्हणजे आता सकारात्मक विचार आपण करायला लागलो, म्हणजेच मन हळूहळू शुद्ध करत नेणं आणि मनाची शक्ती वाढवत नेणं. आणि ही जी मनाची शक्ती आहे ती इतकी प्रबळ असते की त्या शक्तीच्या जोरावर लोक वाटेल ते करू शकतात. फक्त त्याच्यासाठी काय की त्याच्यासाठी जे नकारात्मक विचार आपल्याला दुसऱ्यांकडून दिले जातात, बरेच वेळेला दुसऱ्यांकडूनही नाही, हल्लीचं जग तर एवढं बदललेलं आहे की अहो टीव्ही, इंटरनेट, फेसबुक, इंस्टाग्राम, जाहिराती, ही जी सगळी माध्यमं आहेत
कारण हल्ली झालंय काय, लोक एकमेकांना कमी भेटतात, त्यामुळे विचारांची देवाणघेवाण त्या मनाने कमी होते. पण आपण संवाद साधत असतो तरी नाही भेटलो तरी कशातून? व्हॉट्सअपवर जे सारखे संदेश फिरत असतात, सारखे जे व्हिडिओज येत असतात, सारख्या ज्या नकारात्मक बातम्या येत असतात, तर आता जे सांगितलं जातं की व्हॉट्सअप जे बघाल तर त्याच्यावर तुम्ही नियंत्रण ठेवा. त्यातल्या ज्या नकारात्मक बातम्या आहेत, नकारात्मक व्हिडिओ आहेत, तर ते जे व्हिडिओ आहेत, ते ज्या पोस्ट आहेत, तर त्या आपल्या मनामधल्या ज्या काही धारणा आहेत किंवा ज्या आतापर्यंत आपल्या मनामध्ये नसतात त्या धारणा सुद्धा किंवा तो विश्वास जो चुकीचा विश्वास आहे किंवा जो आपल्याला नकारात्मकतेकडे घेऊन जाणारा आहे, तो विश्वास किंवा तशा धारणा आपल्या मनामध्ये तयार व्हायला सुरू. आणि याच्यातला आता आपण बघतोय की किती पोस्ट आहेत की आता युद्धाशिवाय काही गत्यंतर नाही किंवा बांगलादेशात काय घडलं, बरोबर आहे, या सगळ्या बातम्या आहेत, त्या सगळं आता ते घडतंय. पण त्याच बातम्यासारख्या पाहून आपल्या मनामध्ये इतकी नकारात्मकता येते की बांगलादेशमध्ये असं घडलं, मग आता भारतामध्ये व्हायला कितीसा वेळ लागला. मग बांगलादेशमध्ये हिंदूंवर एवढे अत्याचार होत आहेत आणि मग जर भारतात असं झालं तर काय करणार आपण, आणि आपली काय आता पुढे अवस्था होईल, आपल्या मुलांचं कसं होईल. म्हणजे आपण आपल्या हाताने ही जी दुःख आहे, दुःख म्हणण्यापेक्षा काळजा, चिंता, चिंता म्हणजे काय, ते नकारात्मक विचार आहेत की हे असं पुढे होणार आहे. कारण ही जी धारणा आहे ना, ती आपल्या मनामध्ये आता या पोस्टमुळे, या घटनांमुळे इतकी ठाम व्हायला लागलेली आहे की आपण हळूहळू नकारात्मकतेकडे जायला लागलोय. पण मग आपण म्हणाल की या घटना आता होत आहेत, मग याच्यातून कसं सकारात्मकतेकडे जाणार. तर बरेच लोक या विश्वातले असे आहेत की जे शांती निर्माण करण्यासाठी काम करतात, जे या जगामध्ये शांती निर्माण व्हावी, या जगामध्ये युद्ध होऊ नये. म्हणजे मध्ये ज्या परिषदा झाल्या होत्या वेगवेगळ्या एकत्र सगळ्या देशांच्या, तर त्याच्यामध्येही बरेच हे मुद्दे मांडले गेले की कशा प्रकारे जागतिक शांतता स्थापन करता येईल. आता परवाच्या दिवशी योग ध्यान दिवस साजरा केला गेला आणि त्या दिवशी अनेक ठिकाणी सामुदायिक ध्यान केलं गेलं. आणि त्या ध्यानातून किंवा आता तेजज्ञान फाउंडेशन सारखी जी संस्था आहे, तर तिथे सकाळ संध्याकाळ विश्वशांतीसाठी प्रार्थना केली जाते. अनेक ज्या आध्यात्मिक संस्था आहेत बाकीच्या, तर तिथेही ही अशी प्रार्थना केली जाते. जे आध्यात्मिक जे सगळे वेगवेगळे कार्यक्रम होतात, जिथे आता आपल्याचकडे गीता पठण होतं अनेक ठिकाणी, किंवा अनेक जे सकारात्मक उपक्रम म्हणजे राबवले जातात. जसं आता विश्व हिंदू परिषदेतर्फे एसटी कॉलेजला जो प्रोग्राम झाला की जिथे श्री सूक्त म्हटलं गेलं, सौंदर्य नगरी म्हटलं गेलं शंकराचार्यांचं. तर या सगळ्या उपक्रमांनी ज्या पॉझिटिव्ह माइंड्स तयार होत आहेत, जे सकारात्मक ज्या वेव्स तयार होत आहेत, सकारात्मक लाटा म्हणून म्हणतात त्याला मराठीत शुद्ध तरंग तयार होत आहेत, तर त्या तरंगामध्ये आपण सामील व्हायचे. त्यामुळे जरी या घटना घडल्या, आपल्याला माहिती पाहिजे, बरोबर आहे, की काय घटना घडल्या, जग कुठे चाललंय, आपल्याला याची जाणीव पाहिजे. पण त्या घटनांमुळे त्या घटना आपल्या मनामध्ये शिरून आपल्या मनाला नकारात्मकतेकडे नेणार नाही, ही सजगता आपल्याकडे पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपला हात काय याच्यामध्ये आपण काय करू शकतो, तर आपण हीच प्रार्थना करू शकतो मनाची की या जगामध्ये सर्वत्र शांतता नांदू दे आणि सर्व जे लोक आहेत या जगातले ते आनंदी राहू दे, ते सुखासमाधानाने राहू दे, त्यांच्या जीवनामध्ये आध्यात्मिक प्रगती होऊ दे,
अशी जर प्रार्थना आपण सतत करत राहिलो तर का नाही सकारात्मकता? आपल्याला असं वाटतं की मी एकटी प्रार्थना करून काय होते, पण असं नसतं. सुरुवात आपण आपल्यापासून, बाकीचे काही करू, इथे आपण परत तुलना करतो की ती कुठे करते, किंवा या आपण मैत्रिणी आहेत माझ्या, त्या कुठे असं काही करतात, मग आपण कशाला करायचं? आपल्याला आपण शांत राहायला हवे, आपल्याला आपण आनंदी राहायला हवे, आणि त्याच्यासाठी आपण हे करायला हवं. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी जे म्हटलेलं आहे की जो जे मानशील तोते लाभो, त्यांची तिची प्रार्थना आहे ती विश्व प्रार्थना आहे. आणि किंबहुना सर्व सुखी, सगळ्यांनी सुखात राहावं ही त्यांनी विश्व प्रार्थना केलेली आहे. तर तशी प्रार्थना आपण का नाही करावी, किंवा आपण ती करायला पाहिजे, हेच त्यांनी त्यांच्या प्रार्थनेतून दाखवून दिलंय. अहो, त्यांना काय कमी त्रास झाले का? थोडंसं क्षण तर होतं, पण त्यांना त्यांच्या जीवनामध्ये काही कमी त्रास झाले का? किती कष्ट सोसले त्यांनी, त्यांचा किती क्षय झाला आपल्या सगळ्यांना नाही. पण तरीही पूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये, पूर्ण अमृतानुभवामध्ये, पूर्ण त्यांच्या चरित्रामध्ये कुठेही कुठेही अपशब्द येत नाही, किंवा त्यांच्या वैयक्तिक जीवनातही त्यांनी कोणाला अपशब्द बोलले, म्हणजेच कुठेही नकारात्मक विचार कुठेही कोणाला दिलाय असं कुठेही आपल्याला दिसत नाही. ही जी संतांची जी चरित्र आहेत ती आपल्याला सकारात्मकता शिकवतात. जे चांगलं आहे, जे शुभ आहे, जे मंगल आहे, त्याच्यावर विश्वास ठेवायला शिकवतात. आणि म्हणून आपला हा जो विश्वास आहे तो असा बळकट पाहिजे, असा पूर्ण विश्वास पाहिजे की हे जे जग आहे त्याच्यामध्ये सगळं चांगलंच होणार आहे, मी सगळ्यांशी चांगलं वागणार आहे, आणि माझंही सगळं काही उत्तम होणार आहे, हा पूर्ण विश्वास आपल्या मनात पाहिजे. मगाचा जो विचार होता तर त्याचा धागा थोडस सुटल्यामध्ये म्हणून बोलतो की जे आपण मगाशी बघितलं की मुलांच्या मनावर ते प्रोग्रामिंग होत असतं. तर मग आपल्याला असं वाटतं की ठीक आहे, आता माझं जसं, मला जसं माझ्या आई वडिलांनी वाढवलं त्याप्रमाणे मी आता वाढले, आता मी काय करू की माझ्या या धारणा आता पक्क्या झालेल्या. पण या स्टेजला आहे की आता मी प्रगल्भ झाली, आता मी माझा विचार करू शकते. त्यामुळे जे मागे आतापर्यंत मी जे शिकले, कारण बरेच वेळा काय होतं की काय काय आपल्या मनामध्ये आपल्याला असं लहानपणापासून असं एक मनावर स्टॅम्पिंग झालेलं असतं की आता ही घटना झाली ना, आता मला टेन्शन आलंच पाहिजे, की थोडंसं कुठेतरी काहीतरी अपयश आलंय, मग आता मला माझ्या मनामध्ये चिंता आल्या पाहिजे, आता मी चिंतित दिसलं पाहिजे, आता मी दुःखी दिसलं पाहिजे. हे मनाचं आपल्या प्रोग्रॅमिंग चाललेलं आहे. तर त्या प्रोग्रॅमिंग मधून आपण बाहेर पडायचं की मी आता हे जे माझ्या मनामध्ये नकारात्मक जे काही आतापर्यंत मी पाहिलं, ऐकलं, मालिकांमध्ये पाहिलं, किंवा बाकीच्यांच्या जीवनामध्ये पाहिल्यामुळे मी तसं वागतेय, तर ते आता मी सोडून देणार आहे. आता मी पूर्णपणे नवीन विचार करणार आहे, आणि जो विचार जे मी करणार आहे ते पूर्णपणे नवनिर्माणाचे असते, आणि ते मला नवसंजीवनी देणारे ठरतील, आणि ते मला नवजीवन देतील, जे जीवन सृजनात्मक असेल, जे माझ्याकडून काहीतरी उत्तम कार्य करून देतील. मी या सकारात्मकतेमधून काय होईल? बरेच वेळेला असं होतं की एक 5-6 मैत्रिणी आपण विशीला जमतो, गप्पा सुरू होतात, आणि त्या गप्पांमध्ये सुद्धा बरेच वेळेला काहीतरी नकारात्मक बोलणं सुरू होतं. तर अशा वेळेला की आता काय महागाई खूप वाढली आहे, किती महागाई वाढली आहे, कसं काय पैसा पुरणार काय माहिती वगैरे असं बोलणं सुरू. तर आपण तिथे उपस्थित आहोत, तर आपण नवीन विचार की बरोबर आहे तुमचं, महागाई वाढली खरी, पण त्याच्याच बरोबर आपला पगारही वाढला, पण त्याच्याच बरोबर आपलं उत्पन्न
उत्पन्नही वाढले, तर मग उत्पन्न वाढलं तर ते आता आपल्याला परवडतंय. जे काय आता तेव्हा आपण लहान होतो तेव्हा 300 रुपये ग्रॅम सोनं होतं आणि आता इतक्या पटीमध्ये. तेव्हा पगार 200 रुपये होता किंवा 100 रुपये होता, आता पगार 70,000 80,000 झालाय, तर त्या पटीमध्ये त्या किमती वाढणार. तर हा सकारात्मकतेचा विचार जेव्हा आपण गप्पा मारायला कोणाबरोबर गप्पा मारत असतो किंवा कोणी आपल्याला, किंवा आपण कुठे नोकरी करत असतो, त्या नोकरीमध्ये सुद्धा बरेच वेळेला आज बॉसने केवढं काम दिलंय, कसं काम करणार, किंवा केवढं मोठं ते टार्गेट आहे, कसं काम करणार. तर हे ऐकल्यानंतर आपली रिएक्शन सुद्धा त्यांच्यासारखीच झाली की अगदी कटकट आहे बाबा, कुठून ही नोकरी पत्करली काय. हा झाला सामान्य प्रतिसाद, हा झाला नकारात्मक विचार. पण इथे जर आपण विचार दिला की बॉसने एवढं काम दिलंय खरं, पण आता आपण सगळे सहकारी मिळून ठरवू की हे काम आपण कशा पद्धतीने लवकर करू शकतो किंवा योग्य रीतीने आणि उत्तम रीतीने करू शकतो. असा जर सृजनात्मक विचार करायला सुरुवात केली किंवा हा विचार जर आपण दुसऱ्यांना देऊ शकतो, तर आपल्याकडून किती मोठं कार्य होतंय ते आपण लक्षात घ्या. पहिल्यांदा आपल्याला कोणी प्रतिसाद देणार नाही, आपल्याकडे जर वेगळं काय बोलते असं करून बघू शकतो की एवढं इथे एवढी कटकट सुरू आहे आणि याच्यामध्ये असं बोलते, असंही होऊ शकतं. पण जर आपण तरीही नेहमी सकारात्मकच विचार देत राहिला, तर हळूहळू त्यांच्या मनामध्ये ते विचार रुजायला लागतील आणि हळूहळू त्यांच्याकडूनही योग्य प्रतिसाद मिळायला लागेल आणि सगळ्यांच्याच मनामध्ये ती सकारात्मकता रुजायला लागेल. म्हणून आपण हे कार्य जरी सुरू केलं तरी सुद्धा एक उत्तम आणि चांगलं कार्य करायला सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही. किंवा आता जे विचार चालू आहेत की आता काही खरं नाही हिंदू धर्माचं, हा विचार तर हल्ली खूप प्रबळ आहे की हिंदू धर्माचं कसं होईल, हिंदूंचं कसं होईल, भारत आपल्या काय परिस्थिती येणार आहे कोणाच ठाऊक वगैरे, हा जो विचार सुद्धा सध्या खूप प्रबळ आहे. पण अशा वेळेला आपण हा जो विचार देऊ शकलो नाही, आपला हिंदू धर्म आहे तो अतिशय प्रगल्भ आहे, अतिशय समर्थ आहे आणि तो हिंदू धर्म किंवा त्या हिंदू धर्मातले विचार आपण सगळे मिळून सगळ्यांपर्यंत पोहोचवू आणि आपण त्या हिंदू धर्मामध्ये जे सांगितलंय किंवा तो हिंदू धर्म म्हणजे काय ते आपण पहिल्यांदा जाणून घेऊन त्याप्रमाणे कार्य करायला लागू. आणि असं जर केलं तर हिंदू धर्म हा नेहमीसाठी असेल, तो कधीही नष्ट होणार नाही, तो निरंतर असेल. हा विचार जर आपण बोलला तर आपण या जगाला सकारात्मकतेकडे नेऊ. म्हणून नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे येणं आणि त्याच्याच बरोबर आपले विचार, वाणी, क्रिया आणि भाव हे पण त्याचप्रमाणे असणं. आपण जे बोलतोय त्याच्यावर आपला ठाम विश्वास असणं हे खूप महत्वाचं आहे. खरं तर याच्यानंतर एवढे मुद्दे आहेत, हा विषयच खरं तर खूप मोठा आहे खरं म्हणजे. आणि म्हणून आता हा जो विषय आतापर्यंत जो आपला झालाय तर तोपर्यंत, कारण कसं की हा विषय मोठा आहे, विस्तृत पण आहे, पण जेवढं आता सांगितलंय तर तेवढं आपल्या मनावर आपण बिंबवलं, त्याच्याप्रमाणे वागणं आणि ते परत परत ऐकून सकारात्मकतेकडे जाणं, एवढं आता आपण पहिल्यांदा करूयात. आणि नंतर परत कधीतरी याच्या पुढचं की मनाची शक्ती कशी वाढवत न्यायची किंवा आपल्या मनामध्ये जे म्हणजे आपल्या मनामध्ये योग्य ते विचार करून आपल्याला आयुष्यामध्ये जे पाहिजे ते कसं आपण निर्माण करू शकतो हा विषय. कारण आता मी सुरुवात केली तर तो खूपच अर्धवट होईल, म्हणजे अक्षरशः आपण एक 10-15 ओळी ऐकून म्हणजे त्याची ती जी संकल्पना आहे, कन्सेप्ट आहे, तो क्लिअर होणार नाही. तर म्हणून मी आता तो विषय पुढे नेत नाहीये. पण
आता कारण मध्ये माझं जे 60 जानेवारीचं ते प्रवचन आहे तर ते वेगळ्या विषयावरचं आहे. कबीरांचे दोन्ही या विषयावरचं आहे, पण त्याच्यानंतरचं जे प्रवचन आहे ते आपण परत या विषयाकडे तेव्हा आपण घेऊया. आतापर्यंत जे मी आपल्याला सांगितलं तर त्याच्यामध्ये जर काही चुका झाल्या असतील त्याबद्दल मी सगळ्यांची क्षमा मागते. आणि जे काही उत्तम होतं ते माझ्या गुरूंचं होतं आणि आपण सर्वांनी शांतपणे ऐकलं त्याबद्दल आपले सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. गीता धर्म मंडळाचे धन्यवाद. शुभ श्रीकृष्ण.